ठेवली होती आणि त्यासोबत त्यांनी निवेदन सुद्धा दिलेलं आहे की सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष त्याबद्दल काय पुढची प्रोसेस काय केलं? त्याच्याबद्दल काय सांगू? तो प्रश्न मला काय डायरेक्ट विचारलं तर मी काय सांगेन? तर दुसरीकडे पाहता आता तुम्ही शिवसेनेचे पहिले महापौर होतात. आता शिवसेनेचा महापौर नसणार आहे. त्या आता कुठून कुठे आता हे कुठून नाही पण तुम्ही पहिले महापौर होतात शिवसेनेचे. पहिल्यांदा असं होतं की मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर नसणार आहे. हो, आता ठीक आहे. आता शिवसेनेत असताना मी 2 वेळा महापौर झालो. Yes. बाळासाहेबांनी मला केलं आणि महापौर आणि आमदार बरोबर. दोन्ही होते. ठीक आहे, राजकारण बदलत असतं. तर तेच राजकारण काही सारखं राहत नाही. मुख्यमंत्री बदलतात, प्रधानमंत्री बदलतात, मेयर बदलले असतील दुसऱ्या पक्षात. तर बजरंग सोनवणे यांनी असा आता आरोप त्यांनी जे केलेला तुम्ही सांगितलं ना की सुनेत्राताईंचा काय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष. आता सोमवार मंगळवारी सुनेत्राताई येतील मुंबईमध्ये. त्यांना विचारून आम्ही तर त्यांनाच सांगणार आहोत की तुम्हीच अध्यक्षपद सांभाळलं पाहिजे असं आम्ही त्यांना सांगणार आहोत. आणि आमच्या सुद्धा मनामध्ये तेच आहे की त्यांनाच याचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं गेलं पाहिजे. ते आम्ही करणार. जे आमच्या महिला म्हणतात आम्ही सुद्धा तेच म्हणतो. पण ते आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगू की तुम्ही ही आमची जबाबदारी घ्यायला पाहिजे. तर बजरंग सोनवणे यांनी असा आरोप केलेला आहे की अजितदादा यांच्या प्लेनमध्ये बॉम्ब ठेवला होता की काय पहिल्यांदाच सांगणी पाचच मृतदेह सापडले अशा प्रकारचा बजरंग सोनवणे यांनी आरोप केला. काय मला सांगायचं? काय हे लोक सगळे निवडून आले लोक आहेत, त्यांच्याकडे काय पुरावे आहे? रोज नवीन नवीन कोणतरी काहीतरी बोलतो आणि मीडियामध्ये मग ते सगळं सुरू राहतं. मला असं वाटतं की याच्यावर काहीच न बोललेलं बरं. सर, रामदास कदम शिवसेनेचे नेते रामदास कदम असं देखील म्हणतायत की शरद पवार यांनी पक्ष ताब्यात घेतील म्हणून सुतक पडण्याआधी जे आहे ते सुनेत्रा पवार यांना शपथ घ्यायला सांगितली सुनील तटकरे यांनी, प्रदेशाध्यक्ष जे आहेत. अरे बाबा, तो सगळा पक्षाचा निर्णय होता. तो एकट्या काय तटकरेचा निर्णय नव्हता काय. आणि त्यांना विचारूनच जे आहे ते सगळं ठरलेलं आहे. त्यांना विचारून. आणि मला कळत नाही की आता तुम्ही सारखं सारखं विचार अध्यक्ष कोण होणार, अध्यक्ष तुम्हाला काय घाई झाली? मग आम्ही त्याच्यावर काय बोललो की तुम्ही परत म्हणणार यांना काय घाई झाली? अरे वा, पहिल्या दिवसापासून तुम्ही मर्जर कधी होणार, मर्जर कधी होणार, त्यावेळेला तुम्हाला घाई नाही झाली. पक्षाने आम्ही निर्णय घेतला. चौथ्या दिवशी आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री आणि आमचा नेता बनवला. आता याच्या पुढे सुद्धा जे आहे त्यांना विचारून सगळे निर्णय होतील. पण ते यांचे आरोप जे आहेत ते अद्यापही थांबत नाहीत. त्यांनी अक्षरशः पार्थ पवार आणि अनेक तटकरे यांची नावं घेतली की यांचा. चला ठीक आहे, धन्यवाद सर. थँक्यू.